सुप्रभात मित्रमंडळीनो. फटफट ओला केली, ओलामध्ये बस आली. आपले पूर्वज त्या काळात पण बिझीच असायचे वाटतं. ॲक्च्युली ही व्हिडिओ ना लेणीची नाहीच आहे. त्या मॅमनी मला पाठवली अर्धवट. मेन व्हिडिओ आपला एक महेश भाऊ आहे, त्यांनी आज पाठवली. ती आपल्याला परवा भेटेल बघायला. आजकालच्या बिल्डिंग 10 ते 15 वर्षात पडतात. आता हे कित्येक वर्ष जुन्या लेण्या अजून सुंदर कंडिशनमध्ये आहे. हे मी काय बघत होतो मलाच नाही माहीत वाकून. अरे हां, त्या डोंगराच्या मागे मी बिल्डिंग बांधलेली. आता आठवलं. वर्कलोड खूप असतो ना, म्हणून थकलो आता. डिस्कशन कशावरून चालू आहे? जेवणावरून, की जेवायला कुठे बसावं. सर तर विचारातच पडले. आपल्या बाजूला बसलाय तो महेश भाऊ. हे माझ्या साताऱ्याकडचे फॉरेनर. सगळ्यांच्या नजरच तिकडे गेले अचानक. महेश भाऊची स्माईल. ह्यांच्यामुळे जेवणाचं टेन्शन आहे. आपले पूर्वज आपल्यालाच त्रास देतात हे आज कळलं. दिसून पण आलं. हा बिचारा एकट्याला का बसवलं तिकडे काय. या फॅमिलीतून या एकट्याला भविष्काळ टाकला वाटतं. याच्या माकडांमध्ये पण राजकारण चाललं. कसं बसं जिकडे माकडं नाही त्या झोन मध्ये बसलो. सर उसुम में वो बिर्याणी का डब्बा आपण इधर ले लो. नाही त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटत आपल्या बिर्याणीचा राईस तरी खायला भेटला तर मोठी गोष्ट आहे. सरांनी लगेच वाटणी पण काढ. परतीचा प्रवास तो भाव आपल्याला व्हिडिओ पाठवेल तशी आपल्याला उद्या परवा नाही उद्या व्हिडिओ बघायला भेटेल. येताना ट्रेन आणि जाताना फुकटची कार. ह्याचा आनंदच वेगळा. माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं राजगड. तर धन्यवाद. सपोर्ट करा. 365 दिवसाच्या चॅनल घेतलं. बघूया 500 सबस्क्राईब तर होतात.